नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। कोथरूड वाजे परिसरातील घरफोडी आणि शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या 4 दरोडेखोरांना कोथरूड पोलिसांनी केले गजाआड। ऑस्ट्रेलियात मालिका विजय साकारून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाने फ्लॉप फलंदाजीमुळे दवडली। भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांची खंत। आणि 10व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिटी प्राईड कोथरूड येथे 12 जानेवारीपासून सुरुवात। कोथरूड वारजे परिसरात घरफोडी आणि शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या 4 दरोडेखोरांना कोथरूड पोलिसांनी गजाआड केले। सदर आरोपींना धायरी गावातील महादेव मळ्यात अटक करण्यात आली। त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, 2 मोटरसायकली, सोने वितळवण्याचे गॅस किट, गावठी कट्ट्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सुनील गवळी, आनंद गवळी आणि कुमार विलास भोज, पिंट्या उर्फ रोहिदास लक्ष्मण गुप्ते यांना अटक करण्यात आली आहे। या टोळीतील एक आरोपी अरुण पवार फरारी असून पोलीस त्यांचा तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी सांगितले। पोलीस सहाय्यक उपायुक्त विठ्ठल हरिहर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशी माहिती देण्यात आली। सदर आरोपींवर कोथरूड पोलिसांच्या हद्दीत घरफोडी, वाहन चोरी, चेन स्नॅचिंग 12 गुन्हे, तर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 तर वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगसह 16 गुन्हे उघडकीस आले आहेत, असे पोलीस निरीक्षक घोडके यांनी सांगितले। कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजू बोर्डे आणि बाबा दांगडे यांना आरोपी धायरी गावातील महादेव मळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। सध्या चेन स्नॅचिंगचा प्रश्न वाढलेला आहे, त्या दृष्टीने आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरपूर चेन स्नॅचिंग झाल्या आहेत। यापैकी बऱ्याच डिटेल पण झाल्या आहेत, तरी सुद्धा चेन स्नॅचिंग थांबत होत्या म्हणून काही लोक वडगाव धायरी इथं रूम करून रानामध्ये रूम करून आलेले आहेत आणि त्यांनी रॉबऱ्या केलेल्या आहेत। म्हणून माहिती मिळाल्यावर DSI शिंदे, कॉन्स्टेबल मोकाशीर जाधव, गायकवाड, पायगुडे यांनी ट्रॅप लावला होता। त्या ट्रॅपमध्ये सुनील लक्ष्मण गवळी। ऑस्ट्रेलियात मालिका विजय साकारून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाने फ्लॉप फलंदाजीमुळे दवडली, अशी खंत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी व्यक्त केली। विशेष मुलांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर वाडेकरांनी पत्रकारांशी धुलखुलासपणे संवाद साधला। ते म्हणाले, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरुवातीच्या 2 कसोटीत हिंदुस्थानी संघाचे झालेले वस्त्रहरण अतिशय खेदजनक आहे। मेलबर्न कसोटीत आपल्या गोलंदाजांनी विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, मात्र जगातील अव्वल दर्जाची आपली फलंदाजी तेथे अतिशय वाईट पद्धतीने कोलमडली आणि आपण पराभूत झालो। विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला वेळ लागतो या म्हणीप्रमाणे सिडनीतील दुसऱ्या कसोटीत भारत डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली। फलंदाजी हीच हिंदुस्थानची प्रमुख ताकद होती, मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी एका फलंदाजाचा अभ्यास करून गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण या दिग्गज चौकडीला अचूकपणे आपल्या सापळ्यात अडकवले। गेम प्लॅनमध्ये ऑस्ट्रेलिया सरस ठरल्याने भारत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा पिछाडीवर पडला आहे। गेली 2 दशके हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षांचे ओझे वाहणारा सचिन तेंडुलकरही एक माणूसच आहे। 99 षटके ठोकून
त्याने यापूर्वीच आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष सध्या सचिनच्या महाशतकाकडे लागलेले असल्याने त्याच्यावरही दडपण येणे साहजिकच आहे. तरी प्रचंड दडपणातही सचिन चांगली फलंदाजी करत आहे. शतकापर्यंत पोहोचत नाही एवढेच, मात्र या दडपणातूनही मार्ग काढून तो लवकरच महाशतक बनवेल असा विश्वासही वाडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. मला वाटतं की आतापर्यंत इंग्लंडला जाण्याच्या अगोदरपर्यंत आपला परफॉर्मन्स चांगला होत होता आणि धोनींनी पण चांगली कॅप्टन्सी केली. परंतु इंग्लंडला जसं की जसा संघ पाहिजे तसा नव्हता. चांगले सीमर्स आणखी 1-2 घ्यायला पाहिजे होते आणि एकत्र त्यांना खेळण्याची अशी संधीच नाही मिळाली. कारण इंग्लंडला तिकडचं वातावरण, तिकडच्या वेदर कंडिशन्स वगैरे सगळ्या अगदी निराळे असतात आणि त्याच्यामुळे इंग्लंडला 4-5 मॅचेस तरी खेळायलाच पाहिजे. तिकडच्या विकेट्स करू शकतात. तिकडचं वातावरणाशी आपण समरस होऊ शकतो. तेही कारण एक अर्धा संघ वेस्ट इंडिजमधून आला, अर्धा संघ इंडियामधनं गेला आणि असं एकत्र खेळण्याची त्यांना 4-5 मॅचेस एकत्र खेळण्याची त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यामुळे आणि तिकडच्या कंडिशन्स निराळ्या होत्या. आता इंग्लंडचा संघ चांगला खेळल्याबद्दल वादच नाही आणि तसंच आता मला वाटतं ऑस्ट्रेलिया झाले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्याला फक्त एकच मॅच आणि ती पण अशी अगदी फ्रेंडली अशी की जसं त्यांच्या शेफील्ड शील्डमध्ये ज्या असतात संघ असतात, जसं साऊथ वेल्स असतं किंवा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया असतं, ते साऊथ ऑस्ट्रेलिया वगैरे असतं, त्या संघाबरोबर खेळण्याचं त्यांना संधी द्यायला पाहिजे की ज्यावेळी ते सिरियस खेळतात ते क्रिकेट आणि त्याच्यानं आपल्याला कळून देतात इकडचे विकेट्स कसं आहेत, इकडचा बाउन्स कसा आहे, इथे बॉल किती मूव्ह वगैरे होऊ शकतं आणि तसंच आपल्याला त्यांच्या बॅट्समनचा पण आपल्याला कळून देत की त्यांच्याकडे विकनेस काय, त्यांची स्ट्रेंथ काय वगैरे. तर मला वाटतं की या कारणामुळे आणि दुसरं की मला वाटतं आपण आपला संघ खरोखर तसा चांगला आहे, तुल्यबल आहे की बॅलन्स असं म्हणू शकतो मी की आपल्याकडे बॅटिंग खरोखर चांगलं, सगळे अनुभवी बरेचसे खेळाडू आहेत. यंगस्टर्स पण जसे विराट कोहली पण तो चालत नाही, परंतु विराट कोहली काय, रोहित शर्मा काय असे चांगले यंगस्टर्स आहेत आणि बॉलिंग पण आपल्याकडे स्पिनर्स आहेत, सीमर्स पण आहे. परंतु त्यांना जेवढा सराव केला तो एक मिळाला नाही आणि मला वाटतं की जेवढा तो सराव तर मॅचेस खेळायला नाही मिळाला म्हणून, परंतु जो सराव करायला पाहिजे तो पण त्यांनी सिरियसली केलेला दिसत नाही. कदाचित क्रिसमसचं वातावरण असेल वगैरे त्याच्यामुळे ते गेलं. तर मला वाटतं की अगदी खेदजनक आहे आपला परफॉर्मन्स की आता हा एक चांगला मौका होता, चांगली ऑपॉर्च्युनिटी होती की आपण सहज ह्या ऑस्ट्रेलियन टीमला हरवू शकलो असतो. जर आपण थोडंसं जर आक्रमकता दाखवली असती, थोडीशी आपण प्लॅनिंग केली असती आणि थोडं आपल्या सरावाबद्दल जर आपण खरोखर जर सिरियस असतो तर मला वाटतं नक्की आपण यांच्याबरोबर जिंकू शकणार आणि हीच एक चांगली संधी होती. बरं, एक सांगायचं राहून दे की हा अशा प्रकारचा बॉल आमच्याकडे तर तुम्ही सचिनचे महाशतक बऱ्याच दिवसांपासून हे मला वाटतं आपल्या लोकांमुळेच त्याचं अडकून बसलेलं आहे. कारण त्यांनी आतापर्यंत 99 शतकं केलेली आहेत. तर कधी त्याला प्रेशर नव्हतं आलं आणि प्रत्येक मॅचला कोणी असं एक्सपेक्ट कधी केलं कारण सचिनकडनं येणारच म्हणून, परंतु आता सचिनकडे येणार तर नक्कीच. ते 100 शतक तर नक्कीच कम्प्लीट करणार. परंतु एवढं जसं आता पॉन्टिंगनी 2 वर्षांनी केलं तर मला वाटते काय एखादी फेज येते वगैरे, परंतु सचिन तसा फॉर्ममध्ये आहे कारण 70-80 करून आउट होतो बिचारा, परंतु त्याच्यामुळे ते एकदम प्रेशर येतं आणि मग तो डिफेन्सिव्ह बचाव खेळायला लागतो बचावात्मक आणि त्याच्यामुळे मला वाटते की जो सचिन बचावात्मक खेळतो तो सचिन नाहीये मग आणि त्याच्यात तो आउट होतो. नंतर त्याला 80 केल्यानंतर कळतं अरे लोकांना 100 करायचे तर मला लोकांसाठी 100 करायचे आणि त्या दडपणाखाली तो आउट होतो आणि तो हा डिफेन्सिव्ह खेळायला जातो. समाजातील दुःख दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे, अशी भावना ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
नातू फाउंडेशनच्या वतीने महादेव बळवंत नातू पुरस्कार मेळघाटातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर रवी आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना, तर सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार वनवासी कार्यकर्ते चैत्राम पवार यांना सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी फाउंडेशनचे विश्वस्त दत्तात्रय टोळ उपस्थित होते। यावेळी बोलताना सिंधुताई म्हणाल्या, दुसऱ्यांचे दुःख आपले समजून अश्रू पुसण्याची वृत्ती ही जन्मताच असावी लागते। ते कुठल्याही शाळेत शिकून येत नाही। समाजातील दुःख दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे। डॉक्टर रवी कोल्हे म्हणाले, डॉक्टर झाल्यानंतर मेळघाटामध्ये काम करायचे ठरवले। अनेकांनी विरोध केला। अनेक वर्षांनंतर आदिवासींसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले। पवार म्हणाले, आदिवासींची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे धुळ्यातील बारीपाडा गाव हे व्यसनमुक्त झाले आहे। शासनाच्या मदतीची अपेक्षा न केल्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती क्षेत्रातही गाव अग्रेसर आहे। यावेळी वनवासी कल्याण आश्रम, संतोर फाउंडेशन, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, छात्र प्रबोधन, रामकृष्ण मठ, संत सेवा संघ या संस्थांना सामाजिक कार्यांबद्दल पारितोषिके देण्यात आली। म्हणून एक लक्षात ठेवा की जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया। कफन जळू द्यायचे, आपण कफन जळू द्या, दफन व्हायचं नाही, एवढा मात्र निर्धार करायचा। म्हणून यांनी दुसऱ्याचे कफन सांभाळता स्वतःला जखम होऊ दिले नाही। जगले, मोठे झाले, सावली झाली। म्हणून मी सांगते की छत्र आणि छत्री यात फरक असतो। छत्र आणि छत्री यात फरक असतो। छत्री घेऊन कुठेही फिरावं लागतं, फिरता येतं, छत्राच्या शोधात जावं लागतं। असं छत्र आज आम्हाला सावली देणारा म्हणजे नातू फाउंडेशन। या छत्राच्या सावलीत आम्ही आज आलेलो आहे। पण एक लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना फार जगावं लागतं, फार सहन करावं लागतं, फार सोसावं लागतं। म्हणून एका ठिकाणी सुरेश भट म्हणतात, अस्वत आणि हाताला धरून चालतो अस्वत। सुरेश भट म्हणतात की जन्मलो तेव्हाच नेत्री असं वेग घेऊन आलो। दुसऱ्यांचे आसू पुसायचे असेल तर स्वतःचे आसू प्यावे लागतात। जन्मलो तेव्हाच नेत्री असं वेग घेऊन आलो, दे तुझे आकाश गंगा बोल मी केव्हा म्हणालो। सुरेश भट असं उसने मागत नाही, आपण ते उपज देतात। म्हणून एक लक्षात घ्या की हे आसवांचा हात धरून चालणारे हे जगावेगळे लेकर आहेत। हे चालतात म्हणून ते उभं आहे, नाहीतर क्या खरं आहे का टिंबटीमध्ये त्या मेळाला आहे। आणि अख्खं तरुण पण या पोराने गाडवून टाकलं रवीने, कधी स्वतःचा विचार केला नाही। त्याला जपण्यामध्ये, त्याच्या ध्येयाला धरून पुढे जाण्यामध्ये स्मिताने स्वतःला संपवलं। खरं गरगरते हो कधी कधी हे सगळं बघताना। प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महाराष्ट्र पीयूसी सेंटर्स असोसिएशनच्या वतीने बालगोपाळांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत बालगोपाळांनी रेखाटलेल्या चित्रांतून रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला। विशेष म्हणजे यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी मुलांसोबत चित्र रेखाटले। सारसबाग येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत रहदारीची समस्या, वाहन प्रदूषण समस्या, मी पाहिलेला अपघात, मोबाईलमुळे अपघातास आमंत्रण आणि रस्ता सुरक्षा या विषयांवर बालगोपाळांनी चित्रे रेखाटली। 4 गटात ही स्पर्धा घेण्यात आली। प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला, हरिश्चंद्र गडसिंग, ठकसेन पोरे, ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कळकोळ यावेळी उपस्थित होते। तेंडुलकर म्हणाले, चांगला माणूस हा चांगला चित्रकार होतो। मी काय करतोय हे मनाला विचारा म्हणजे जीवन सुखकर होईल। आपल्या संवेदना बोथट झाल्या असल्या तरी अविचाराने कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांच्या संख्येला आळा घालणे गरजेचे आहे। गोपाळराव डेंगळे, उर्मिला पवार, शशिकांत काळे, भारत कळके, हेमा जैन, अश्विन भांड, आरिफ खान, शैलेश कांबळे, माजिद पटेल आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। 10वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सिटी प्राईड कोथरूड येथे 12 जानेवारीपासून सुरू होत आहे।
या महोत्सवामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल सचिन देव बर्मन पुरस्कार, प्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांना आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल मराठी चित्रपट सृष्टीतील चिरतरुण अभिनेते सचिन पिळगावकर यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सबीना संघवी, चित्रपट समीक्षक समर नखाते आदी उपस्थित होते. हा महोत्सव येत्या 12 ते 19 जानेवारी दरम्यान भरवण्यात आला आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते सिटी प्राईड कोथरूड येथे होणार आहे. यावेळी सिने अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आईसलँडचे राजदूत गुडमुंड एरिक्सन उपस्थित राहणार आहेत. यावेळी टॉप फ्लोअर लेफ्ट विंग या फ्रेंच चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवादरम्यान 13 जानेवारी रोजी संगीतकार इलिया राजा आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्याबरोबर सिटी प्राईड येथे वार्तालापाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांचे चित्रपटही दाखवले जाणार आहेत. यामध्ये भूपेन हजारिका यांनी संगीत दिलेला रुदाली, मणी कौर यांचा सिद्धेश्वरी देवी, अशोक कुमार यांचा बंधन, अच्युत कन्या, हावडा ब्रिज, अभिनेते देव आनंद यांचा गाईड, ज्वेल थीफ, पंडित भीमसेन जोशी यांच्यावर आधारित लघुपट तसेच शम्मी कपूर यांचे विविध चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवादरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने चित्रपटांचे पोस्टर आणि छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील मनसेच्या इच्छुक उमेदवारांना आता मुलाखतींना सामोरे जावे लागत आहे. 10 तारखेला चालू झालेल्या मुलाखती 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. सर्व मुलाखती लॉ कॉलेज रस्त्यावरील राजमहल बंगल्यात प्रभाग पद्धतीने होत आहेत. यामध्ये पहिले 2 दिवस पुणे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार असून 12 जानेवारीला पिंपरी चिंचवड येथील उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत. या सर्व मुलाखती स्वतः राज ठाकरे घेत आहेत.